Hello dear students, welcome to Sri Nyansagar Coaching Classes YouTube channel. Today I am going to teach you Unit 1.3, the poem Basket Full of Moonlight by Sunil Sharma. It is originally composed in Dogri language, later it is translated into English. It is an appeal by a small boy who lives in a village, small village, to the moon to give him a basket full of moonlight. Let's see. Hello dear students, I am going to explain you Unit 1.2 Basket Full of Moonlight by Sunil Sharma. आज मी तुम्हाला 1.2 मधील बास्केट फुल ऑफ मूनलाईट टोपलीभर चांदण्या चंद्रप्रकाश ही पोएम शिकवणार आहे. अतिशय सुंदर ही कविता. चला तर मग बघूया स्टांजा वाईज एक्सप्लेनेशन. ओ मून गिव मी मूनलाईट बास्केट फुल और 2 baskets full विथ सीड्स ऑफ मूनलाईट. अरे चंद्रा, मला थोडा चंद्रप्रकाश दे. एक टोपली भरून दे, नाही तर 2 टोपली भरून दे. मला थोडा चंद्रप्रकाश दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. शहरापासून ते माझ्या गावापर्यंत मला रस्त्याच्या दोन्ही बाजूने चंद्रप्रकाश पेरायचा आहे. छोटे छोटे चंद्राचे बी पेरायचे आहे. कारण माझं सगळं गाव, होल विलेज, माझं संपूर्ण गाव हे शहरात जातं कामासाठी. त्यामुळे मला त्यांना चंद्रप्रकाश पेरायचा आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. माझं गाव हे शहरापासून खूप दूर अंतरावर आहे. आणि जेव्हा माझे सगळे गावकरी, गावातील लोक शहरात गेलेले सायंकाळी कामावरून घरी येतात तर अंधार झालेला असतो. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नुसता अंधार नाही झालेला राहत, तर रस्त्यावर साप, विंचू यासारखे प्राणी पण असतात. त्यामुळे नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज. रस्ता खराब आहे, त्यामुळे बस पण येऊ शकत नाही, गाड्या पण येऊ शकत नाही. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. आणि जेव्हा माझे वडील घरी येतात तेव्हा मी झोपलेला असतो. या स्टांजामध्ये आलेले अवघड शब्द बघा. प्लाईज ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट. एकाच रस्त्याने फेऱ्या मारणे याला प्लाईज असं म्हणतात. स्कॉर्पियन आपल्याला माहितीच आहे, काइंड ऑफ स्पायडर विथ पॉयझनियस स्टिंग इन इट्स टेल. विंचू आपण मराठीत जनरली त्याला बोलतो. पुढचा स्टांजा बघा. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीप. माझे वडील जेव्हा सायंकाळी घरी येतात तेव्हा मी झोपलेला असतो, आणि जेव्हा ते कामावर जातात तेव्हाही मी झोपलेलाच असतो. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. अरे चंद्रा, मला टोपलीभर चांदण्या कर्जावून का होईना दे, कर्जाने का होईना दे. लोन कर्ज. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला या रस्त्याच्या अंधारा रस्त्याला मला उजेड पेरायचा आहे, प्रकाशित करायचं आहे मला. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. जेणेकरून उजेड आला की माझे वडील शहरातून लवकर घरी येतील. आणि ते जर लवकर घरी आले तर आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम मी. तर मलासुद्धा त्यांच्याकडून गोष्टी, कथा ऐकायला मिळतील. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. composed by Sunil Sharma. This poem is originally written or composed in डोगरी लँग्वेज. शेवटच्या स्टांजामध्ये कवी सांगतोय, अरे चंद्रा, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. मला रस्त्याच्या दोन्ही बाजूनी चंद्रप्रकाश पेरायचा आहे. या पद्धतीने ग्रामीण भागातील एक मुलगा, आपले वडील लवकर शहरातून घरी यावेत, त्यामुळे चंद्राला विनंती करतोय की मला थोडा चंद्रप्रकाश दे. ग्रामीण भागातील ज्या समस्या आहेत, विजेची समस्या, रस्त्याची समस्या आणि बेरोजगारी, जे शहरात सगळं गाव कामाला जातं, या तिन्ही समस्या या कवितेतून कवीने इथे मांडल्या अतिशय सुंदर पद्धतीने. बघा याचा वर्कशॉप. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. The child wants to saw small moons of light from the city to his village on the sides of the path. B. According to the child, the root of his village is tough and full of snakes and scorpions. C.
The child wants a basket full of moonlight on loan. D. The child wants to light the dark route so that his father returns early. Second, write down the describing words used for the following nouns: small moons, tough root, whole village, early morning. Third, the child in the poem wants to solve the problems of his village. How can the child solve them with the following wishes? Answer in your notebook. You have to write it individually. See. Give me moonlight, basket or two basketful with seeds of moonlight. He can seek help of local people and urge the government or local bodies to provide lights on the roads from the city to his village. B. I want to light the dark route so that my father returns early. Answer. He can, with the help of villagers, governments, build good roads and make the roads safe so that his father and other villagers can return safe and early to their village. Pick out and write the lines from the poem that prove the following. Father reaches home late after dark. Which lines prove? And the line is, when my father returns home, I am asleep. Eager to hear fairy tales from his father. Answer. I too want to hear fairy tales and stories from him. These lines prove that the poet eager to hear fairy tales from his father. See. Remove darkness and bring light among the darker paths. And the line is, I want to light the dark route so that my father returns home early. Question 5. Write as many as words as you can using FUL as suffix. Basketful, bucketful, handful, spoonful, colorful, sackful, bagful, potful, etc. Pick out the examples of alliteration, repetition from the poem. Alliteration. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of path. Alliteration means the initial sound is common. The initial letter is common in a sentence. And repetition, the words are repeated. Repetition. I want to sow many small moons of light. Here, small is repeated. That's why it is repetition. Question 7. Write an appreciation of poem. Title. The title of the poem is very appropriate. The uncommon expression of basket full of moonlight prepares the reader, anticipate the peculiar and out of ordinary request of the child. Second point, poet. The poet's name is Sunil Sharma. The poem was originally written in Dongri language. Figures of speech. Repetition. Repetition is the use of same word in a line either for emphasis or for poetic effect. I want to sow small moons of light. Rhyme scheme. There is no rhyme scheme in the poem. The poem does not conform to traditional stanza division. The length of the lines are also irregular. This is a poem in free verse. This poem is in free verse. The central idea of the poem is the loneliness of a child in a remote village, untouched by modern amenities. The child is too far from the modern urban life that even his remedy for the plight of his village seems quite innocent and plain. Write an imaginary letter to the moon to convey your feelings about it. Discuss about it with your partner and draft a letter using the poem as the basis for a letter. Supporting line, sign of beauty, symbol of joy, infinite pleasure, urge to compose poems, etc. Use these points to write a letter to the moon. Write it individually in your notebook. Discuss with your friend, brother, sister, your classmate and write your list of wishes to make your village, town, city people happy. You have to make a list of your wishes. Now 10 number. Let's compose an imaginary poetic line. I hope you like this poem. Please share more and more. Subscribe this channel. Thank you.